आता आपण शिकत आहोत चौथा समास द्विगु समास। खूप सोपा समास है द्विगु समास। किसे कहते हैं द्विगु समास? जिस समास में पहला पद संख्यावाची हो तथा समस्त पद समाहार का बोधक हो। समस्त पद जो है वो समाहार का बोधक हो। बोधक मतलब बताने वाला हो। क्या बताने वाला? समाहार बताने वाला। समाहार किसे कहते हैं? सामान्य भाषा में समाहार मतलब एक समूह, ठीक है, यूनिटी, समूह को दर्शाता हो उसे, तो वह द्विगु समास समास कहलाता है। उदाहरण में आपको और स्पष्ट होगा। इसका विग्रह करते समय दोनों पदों में, मतलब समास में जितने पद है उन दोनों पदों में षष्ठी विभक्ति होती है और विग्रह में अंत में समाहार यह पद लिखा जाता है। देखिए द्विगु समास किसे कहते हैं। समास में पहले तो संख्यावाची पद रहेगा, जैसे त्रिभुवनम। त्रि यह संख्यावाची पद है, सही है। और समस्त पद जो है वो समाहार का बोध कराता हो। तो ये जो त्रिभुवनम, ये जो पूरा समस्त पद है, ये एक समाहार का समूह का बोध कराता है। अब त्रिभुवनम यह कौन सी समूह का बोध कराता है? तीन भवनों के समूह का बोध कराता है। म्हणजे काय? तीन घरांचा बोध करतं, तीन घरांचा एक समूह आहे असं बोध करतं। जसं पंचवाटिका, पंच पाच संख्यावाची शब्द आहे, पद आहे, आणि पंचवाटिका मिळून जो पूर्ण पद तयार झालेला आहे ते काय करतं? आपल्याला एका समूहाचा बोध करून देतं। जसं पंचतंत्रम, पाच तंत्राचा समूह, त्याला समाहार असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, अर्थ सुद्धा तसाच होतो। तीन घरांचा समूह, पाच तंत्रांचा समूह, म्हणून समस्त पदांमध्ये विग्रहामध्ये षष्ठी विभक्ती केली जाते। कोणती विभक्ती केली जाते? षष्ठी विभक्ती केली जाते। समजलं इथपर्यंत? काही शंका आहे? नाही. कशा पद्धतीने समाहार द्विगु समासामध्ये कशा पद्धतीने विग्रह केला जातो समजलंय? हो सर. ठीक आहे, उदाहरण बघा। त्रिभुवनम त्रयाणाम भुवनानाम समाहारः, तीन घरांचा समूह। ठीक है। पंचतंत्रम पंचानाम तंत्राणाम समाहारः, पाच प्राणाम तंत्राचा समाहारः. समूह, पाच तंत्रांचा समाहार। अष्टाध्यायी अष्टानाम अध्यायानाम समाहारः, आठ अध्यायांचा समूह। समजलंय? हो सर. त्रिलोकी त्रयाणाम तीन लोकानाम लोकांना. समूह, तीन लोकांचा समूह। समजलंय? हो सर. क्षमस्व, मी इथे बहुतेक चुकीचा अर्थ सांगितला तुम्हाला। त्रिभुवनम चा अर्थ मी काय सांगितला? तीन घरांचा समूह सांगितला का मी? भुवनांचा समूह. हा. भुवनांचा समूह आहे, चुकीचं सांगितलं, भुवनांचा. क्षमस्व। भवनानाम नाही तर भुवन शब्द आहे, भुवनम। त्रिभुवनम, त्रिभुवन म्हणजे तीन भुवन, मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक असं आहे। ठीक आहे, तीन भुवनांचा समूह। आणि त्रिभवनम ज्या वेळेस असेल त्यावेळेस तीन घरांचा समूह असा अर्थ होईल। भुवन शब्द आहे, माझं लक्ष गेलं नाही। हा बोल राहुल। सर, त्रिलोकी त्याच्यामध्ये तीन लोकांचा समूह की काय? इथे सुद्धा लोक म्हणजे मृत्यूलोक, लोक स्वर्गलोक, की काय? मृत्यूलोक आणि पाताळलोक असं आहे। सर, मग आपण तीन लोकांच्या समूहाला काय म्हणणार? तिथे सुद्धा वापरू शकतो त्रिलोकी। तसं अजून कोणतं उदाहरण आहे व्यवहारातलं?
अष्टाध्यायी तर पाणिनींचाच ग्रंथ आहे, त्याचंच प्रसिद्ध उदाहरण आहे. अजून काही शंका आहे? नाही सर. नाही सर. ठीक आहे, चालेल, थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्यः. पुनर्मिलामः श्वः.